भोपाळ तुरुंगातून पळालेल्या सिमीच्या 8 दहशतवाद्यांच्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार। सिमीच्या दहशतवाद्यांकडून मारले गेलेले मध्य प्रदेशातले कारागृह कर्मचारी रमाशंकर यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केली 10 लाख रुपयांची मदत। जम्मू काश्मीरमधील शाळा जळीत प्रकरणी आपली बाजू स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर गोळीबार, 7 नागरिकांचा मृत्यू तर 12 जण जखमी। नीती आयोगानं जारी केलेल्या कृषी माल वितरण आणि शेतीस्नेही सुधारणांच्या निर्देशांकात महाराष्ट्रानं पटकावलं अव्वल स्थान। व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असणाऱ्या राज्यांच्या यादीत गुजरातला मागे टाकून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा संयुक्तपणे पहिल्या स्थानावर। छत्तीसगडच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजना आणि प्रकल्पांचं लोकार्पण। हरियाणा राज्याचा आज सुवर्ण महोत्सवी स्थापना दिवस, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुवर्ण जयंती कार्यक्रमाचा होणार शुभारंभ। राज्यामध्ये 14 ठिकाणी टेक्सटाईल पार्क उभारणार आणि राज्यातले बंद साखर कारखाने आणि सूत गिरण्या लवकरच सुरू करणार, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली घोषणा। 18 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी दुपारी 2 ते 5 या वेळात मुंबई विमानतळ दुरुस्तीसाठी बंद राहणार। सांस्कृतिक आदान प्रदान करण्यासंदर्भात महाराष्ट्र आणि ओदिशा राज्यामध्ये सामंजस्य करार। भाऊ बहिणीच्या नात्यांची वीण घट्ट करणारी भाऊबीज सर्वत्र उत्साहात साजरी। विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडर आजपासून 38 रुपये 50 पैशांनी महागलं। गोव्यातल्या 47व्या इफ्फी महोत्सवासाठी 88 देशांमधल्या 194 चित्रपटांची निवड झाल्याची व्यंकय्या नायडू यांची घोषणा। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी संघ क्रमवारीत भारतानं राखलं आपलं प्रथम स्थान कायम।